स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी व महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन, श्री आकाश जाधव, श्री आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शिंगारे, राकेश जैन, रवी रेड्डी व गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते. ठाण्याच्या खारकळी, माजिवडा, चरई, कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसेच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत, नवीन गॅस जोडणीबाबत आमदार केळकर यांनी हा बैठकीत आढावा घेतला. आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं की दर 15 दिवसांनी या महिन्याला नागरिक, महानगर गॅस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक मी घेत असतो. या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामाचा व नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात येतो. गेल्या 2 वर्षात ठाण्यातील विविध भागातील माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत 4992 रूमधारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आले. ठाणे शहर वाढत आहे, पुनर्विकास होतोय, नवीन इमारती वाढत आहेत, तर एकीकडे घोडबंदरही विकसित होते. विकासक इमारती बांधून निघून जातात, परंतु नंतर येथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावे लागते. त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो आणि आता पावसाळ्यापूर्वी 15 इमारतींना गॅस जोडणीचे काम पूर्ण होईल असे निर्देश दिलेत. आज सुपरफास्ट बुलेट ट्रेनचे युग असेल, परंतु भारतीय रेल्वेच्या इतिहासात 16 एप्रिलचे विशेष महत्त्व आहे आणि नेहमीच राहील. आजच्या दिवशी 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली ट्रेन धावली. भारतीय रेल्वे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे जाळे असणारी रेल्वे आहे. या भारतीय रेल्वेची सुरुवात ही आजच्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी झाली. आजच्या दिवशी भारतातील पहिली रेल्वे ही बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 34 किलोमीटर अंतरावर धावले. 3 वाफेच्या इंजिनाच्या साहाय्याने ही रेल्वे धावले. भारतात रेल्वे सेवेचा पाया रचला गेला. भारतातील पहिली रेल्वे ही 14 डबे असणारी होती. भारतातील ही पहिली रेल्वे 400 प्रवाशांना घेऊन बोरीबंदरहून दुपारी 3:30 वाजता निघाली, ती संध्याकाळी 4:45 वाजता ठाण्यात पोहोचली. म्हणजेच हा प्रवास या रेल्वेने 1 तास 15 मिनिटात पूर्ण केला आहे. आज या रेल्वेला 172 वर्ष पूर्ण झाली असून आणि रेल्वे स्थानकातून दररोज 7 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे म्हणजे एक प्रकारे ठाणे आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. आज या रेल्वेचा 172वा वाढदिवस आमदार संजय केळकर तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार संजय केळकर यांनी पहिल्या रेल्वे गाडीचे इंजिनचे पूजा करून श्रीफळ वाढवून हा वाढदिवस साजरा केला, तर खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या विविध कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार तसेच केक सेलिब्रेशन करून रेल्वेचा वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रवासी संघटना, नागरिक, प्रवासी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, स्टेशन मास्तर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका प्रभाग समिती माजिवडा क्षेत्रातील आदिवासी वस्ती पाड्यातील गरिबांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी याकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने वारंवार लेखी निवेदन देऊनही पाणी प्रश्न न सुटल्याने आज थेट माजिवडा मानपाडा प्रभाग समितीवर घागर मोर्चा श्रमजीवी संघटनेच्या वतीने काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये 300हून अधिक नागरिक, महिला सहभागी झाले होते. घोडबंदर रोड परिसरातील विविध आदिवासी पाड्यातील रहिवासी या मोर्चामध्ये सहभागी होते. सातत्याने ठाणे महानगरपालिकेकडे या बांधवांनी आपला पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता अनेकदा निवेदने दिली, मात्र कोणत्याही प्रकारे पाण्याच्या समस्येचे निवारण होत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. अखेरीस शासनाची अमृत जल योजना ही आता शहरी भागातही लागू झाले, त्यामुळे त्यातून आता आदिवासी भागातील नागरिकांचा प्रश्न सुटेल अशी आशा या नागरिकांनी व्यक्त केले. त्या अनुषंगाने 364 अर्ज ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीला देण्यात आलेत. मात्र तरी देखील आता या अर्जांकडे दुर्लक्ष केलं तर याहून अधिक मोर्चा आणू असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांनी दिलाय. कशेळी, गायमुख, ओवळा, पानखंडा, वाघबीळ, भाईंदरपाडा या भागातील पाणी प्रश्न आदिवासी बांधवांचा गंभीर प्रश्न झालाय. काही भागातला पाणी प्रश्न सुटलाय तर काही भागांमध्ये आजही कायम आहे. असा पाणी प्रश्न असल्याने या समस्येचे निवारण करावं अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यात नकार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचारात डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा प्रकार समोर आलाय. या हलगर्जीमुळे महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झालाय. 2022 मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयाने अहवाल तयार केला होता. या अहवालामध्ये डॉक्टरने हलगर्जी केल्याचे उघड झाल्यानंतर आज या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली आहे. घोडबंदर भागात राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा 2022 मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी तिला मध्यरात्री नातेवाईकांनी घोडबंदर येथील मानपाडा भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दुपारी उशिरापर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यानंतर बाळाचा आणि तिचा मृत्यू झाला होता. संबंधित खासगी रुग्णालयात योग्य उपचार झाले नसल्याचा जबाब महिलेच्या पतीने कासारवडवली पोलिसांना दिला होता. त्यामुळे प्रकरणाबाबत अहवाल ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून तयार केला जात होता. दरम्यान गेल्या वर्षी महिलेच्या पतीचा देखील मृत्यू झाला. आता महिलेच्या मृत्यूबाबत अहवाल सादर करण्यात आलाय. काल रात्री कासारवडवली पोलिसांनी महिलेच्या वडिलांना कासारवडवली पोलीस ठाण्यात बोलवले, तसेच त्यांना अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालामध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराबाबत हलगर्जी झाल्याचे समोर आले. हे पोलीस ठाणे चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसे विहिरी आणि कूप नलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणेकरांना केले. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यातच उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाणी टंचाईची समस्येत आणखीन वाढ होत असून यंदाच्या वर्षी हे चित्र कायम आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूप नलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने ठाणेकरांना महत्त्वाचे आवाहन केले. ठाणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा वापर, गाड्या धुणे, नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे आणि पाण्याची बचत करावी असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.